नमस्कार मंडळी. आपण काल गुलाबी कांद्याची लागवड केली, पण दुपारून लाईट गेली होती, त्यामुळं इकडं थोडंसं लागवड राहिलेली. आज ती करून घ्यायची. अजून काय बाया आलेले नाहीत, येतील थोड्या वेळात. रोप हे असं पाहिजे काडीला, जास्त कवळंही नको आणि जास्त जाडही नको. जास्त दिवस भरलेलं रोप असेल तर ते पण रोंबायला प्रॉब्लेम होतो. मापात रोप पाहिजे. हे असं काल केला लाईटीने घोटाळा आणि आज सकाळ धरून 2 पाळ्या झाल्यात. आज पाऊस घोटाळा करतो का काय? लय अवघड आहे. कधी उरकायची अवघड. उन्हाळी कांद्याच्या तुलनेत हा पावसाळी कांदा थोडा पातळ लागवड करावी लागते, कारण पाऊस जास्त जर झाला तर मग तो कांदा खराब होतो. थोडंसं पातळ लागवड करावी लागते गुलाबी कांद्याची. ही अशी लागवड केलेली पातळ. गुलाबी कांद्यासाठी असे पूर्णपणे उतारावरती सारे काढावं लागतात, म्हणजे पाणी असं निचरून गेलं पाहिजे. पाणी साचलं का कांदा फुगत नाही. मग पूर्णपणे उतार पाहिजे रानाला. आणि जास्त काळं रान नको आहे गुलाबी कांद्यासाठी. थोडंसं असं तांबट रान असलं का मग चांगलं येतात कांदा. आणि वाफ्याची साईज पण आपण 4 फुटाचाच वाफा घेतलेला आहे. असा छोटा साईजमध्ये वाफा घेतला का पाणी चुळून चलतं पुढं. धावपळीत रानात निघल्यावर रस्त्याने येता येताच गाडीचं चेनचं लॉक तुटलं. गाडी तिथंच उभी ठेवली. रात्री ते लॉक आणून घरीच बसवलं. मग ते वरचे पत्रे वगैरे बसवायचे राहिलेत. धावपळ आज पण आहे, म्हणून म्हणलं आता निवांत झाल्यावरच बसवता येईल. तशीच गाडी घेऊन आलो रानात. रानात भिजलो बा, राखा वल्ला झालं. टावेल दे. अरे मोबाईल बी भिजला खिशात. बाय आले काय पावसात? नाही आलेच नाही. आज येतात का नाही काय पावसात? पाऊस उघडला येते. हा भिजलो मी अख्खा पार का काढलो. पाऊस उघडल्या येते. अजून बरीच लागवड राहिली ना आपली. होईन. काल लाईट गेली किती वेळ, आज लाईट येतं. पाऊस चाललाय. बऱ्याच दिवसानंतर पाऊस आलाय आज. सकाळ धरूनच वातावरण जरा वेगळं दिसत होतं आणि आता पाऊस चालू झालाय. आता किती वेळ चालतोय काय माहीत नाही, पण चाललाय पाऊस. आज काय शेतातली कामं होत नाही असं वाटतंय. दिवसभर पाऊस लागतोय का काय होतंय.